महाराष्ट्र पोरका झाला. TV51 न्यूजची अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज महाराष्ट्राच्या मातीने आपला एक हिरा गमावला आहे. अजितदादा केवळ एक नाव नाही, तर राज्याच्या राजकारणातील एक प्रचंड ऊर्जा आणि विकासाचा झंझावात. बारामती विमानतळावर झालेल्या त्या दुर्दैवी विमान अपघाताने केवळ एका नेत्याचा अंत केला नाही, तर महाराष्ट्राच्या प्रशासनाचा कणा मोडून पडला आहे. TV51 न्यूज परिवारातर्फे आम्ही लोकनेते अजितदादा पवार यांना अत्यंत जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. प्रशासनाचा दादा माणूस केला. सकाळी 7 वाजता मंत्रालयात हजर राहणारा, शब्दाचा पक्का आणि कामात शिस्तप्रिय असणारा असा नेता पुन्हा होणे नाही. दादांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असायची. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे विकासाचे जाळे विणले, ते आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहेत. बारामतीचा कायापालट असो किंवा राज्याची तिजोरी सांभाळताना दाखवलेली कल्पकता, दादांची उणीव राज्याला कायम भासेल. महाराष्ट्रासाठी न भरून निघणारी हानी. अजितदादा नेहमी म्हणायचे, राजकारण निवडणुकीपुरतं, पण विकास 365 दिवस हवा. त्यांच्या याच भूमिकेमुळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. आपल्या रोखठोक बोलण्याने आणि मदतीसाठी सदैव तयार असणाऱ्या स्वभावामुळे ते जनतेच्या मनात दादा म्हणून अजरामर झाले आहेत. आज हा लोकनेता आपल्याला सोडून गेला आहे. ही बातमी पचवणे प्रत्येक महाराष्ट्रवासियासाठी कठीण आहे. महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या आणि तरुणांना नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या या महामानवाला आम्ही सलाम करतो. दादा, तुमचे कार्य, तुमची ती कामाची पद्धत आणि तुमचा तो आश्वासक चेहरा महाराष्ट्राच्या स्मरणात सदैव राहील. शब्दाला जागणारा नेता, विकासाचा ध्यास घेणारा लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्राचा लाडका दादा आज काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली. TV51 न्यूजकडून मानाचा मुजरा.